नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला. मसाला मशरूम ही अतिशय चवीला छान राहते आणि ती बनवायला पण खूप सोपी आहे. चला तर मग बघूया मसाला मशरूम रेसिपी. इथे मी कढई घेतलेली आहे. अर्धा चमच तेल टाकून घेते. आपला तेल आता इथे गरम झालेला आहे. आपण यामध्ये आता खडे मसाले टाकून घेऊया. यामध्ये मी वेलची, कलमी, हरी वेलची, काळे मिरे 4-5 आणि 1 लवंग असं घेतलेलं आहे. हे आता आपण टाकून घेऊ आणि थोडं तेलामध्ये त्याला होऊ द्यायचं. खडे मसाले तेलामध्ये होत आल्यानंतर आपण आता यामध्ये अर्धा चमच जिरा टाकून घेऊया. आपण यामध्ये आता 10 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि अद्रकचे 2 छोटे तुकडे घ्यायचे आहेत. ते पण तेलामध्ये परतून घेऊ. लसूण झाल्यानंतर आपण यामध्ये 6 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण 3 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि ते पण तेलात थोडं परतून घ्यायचं. 5 मिनिटं यांना शिजू द्यायचं. झाकण लावून 5 मिनिटं शिजू द्यायचं. 5 मिनिटं शिजू दिल्यानंतर याला छान थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण याची छान प्युरी करून घ्यायची. आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे कढईमध्ये 3 चमच तेल गरम केलेलं आहे. आपला तेल आता गरम झालेला आहे. यामध्ये मी आता बारीक एक कांदा चिरलेला टाकून घेत आहे. तो कांदा छान तेलात परतून घ्यायचा. त्यानंतर आपण आता मी 3 मिरची टाकत आहे. आता आपण यामध्ये जी खडे मसाले, टोमॅटो आणि कांद्याची प्युरी केलेली होती ती प्युरी टाकून घ्यायची आहे. ती मी यामध्ये आता टाकत आहे. त्यानंतर मी यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकत आहे. त्यानंतर अर्धा चम्मच धनापूड. त्यानंतर यामध्ये मी अर्धा चम्मच गरम मसाला ॲड करत आहे. अर्धा चम्मच गोडा मसाला ॲड करत आहे. सर्व जिन्नस टाकून छान मिक्स करून घ्यायचं. आता मी यामध्ये 2 चम्मच तिखट टाकत आहे. 1 चम्मच मीठ टाकत आहे. आता आपण यामध्ये अर्धा पाऊण वाटी पाणी ॲड करायचं आहे आणि ग्रेव्हीला छान शिजू द्यायचं आहे. आपली ग्रेव्ही शिजेपर्यंत आपण मशरूमला छान स्वच्छ करून घेऊया. ते कसे करते ते नक्की बघा. इथे मी मशरूम घेतलेले आहे. जवळपास 200 ग्राम मशरूम आहे. आता हे मशरूम एका पॉटमध्ये काढून घेते. यामध्ये मी 2 चम्मच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आपण छान सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आणि आता प्रत्येक मशरूमला छान असं पिठाने त्याला रब करायचं. म्हणजे वरची जी माती किंवा जी काही लागलेलं राहते ते त्याच्यामुळे निघून जाते. मी सगळ्या मशरूमला छान पिठाने स्वच्छ करून घेत आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी. गरम पाण्यामुळे मशरूम आणखीन स्वच्छ होऊन जातात. आता हे आपण स्वच्छ झालेले मशरूम एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊया. म्हणजे खराब पाणी खाली पडणार आणि मशरूम वरती राहणार. मग ते आपण बाजूला करून घ्यायचं.
स्वच्छ झालेले मशरूमचे आपण आता छोटे छोटे पीस करून घेऊया। तर त्याचा जो देठ राहते तो आधी काढून घ्यायचा, त्यानंतर मधून मधून त्याला कट करून घ्यायचं। असेच आपण सगळे मशरूम कट करून घ्यायचे। आपली ग्रेव्ही आता छान शिजत आलेली आहे, तर मग ती एका बाजूला करून घेते आणि आपण जे मशरूम कट केले आहे त्याला थोडंसं फ्राय करून घेऊया। तर ते बघा, त्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये अर्धा चमच तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मी इथे मशरूम टाकून घेत आहे। त्यानंतर मी इथे एक कांदा आणि एक शिमला मिर्च टाकत आहे। त्याला थोडंसं तेलामध्ये परतून घेते। आता यामध्ये मी एक टोमॅटो घेत आहे, त्याचे मधूनच काप करून घेत आहे। ते टाकून 1-2 मिनिट होऊ देते, कारण मशरूम लवकर शिजतो, त्याच्यामुळे जास्त इथे शिजवायचं नाही आहे। जवळपास 2 मिनटं इथे शिजवलं तरी होते। थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं गोडा मसाला। मशरूम आता इथे झालेले आहे। आता आपण हे मशरूम्स ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं। ग्रेव्हीमध्ये छान याला मिक्स करून मग फक्त याला 5 मिनिटं शिजू द्यायचं। आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत फ्रेश क्रीम। तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधाच्या वरची साय पण घेऊ शकता। फक्त ती जेव्हा ग्रेव्ही शिजत राहते तेव्हाच टाकून थोडीशी तिला शिजवून घ्यायची। ही क्रीम असल्यामुळे मी ही सगळ्यात शेवटी टाकत आहे। क्रीम टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायची। आता आपण कोथिंबीर टाकून घ्यायचं आणि आपला मशरूम मसाला तयार आहे, रेडी टू सर्व। अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। थँक यू फॉर वॉचिंग।